और पुढची बातमी, माजी महापौर किशोरी पेडणेकर महापौर रितू तावडे यांच्यामध्ये फोनवरनं वाद झालाय। विशेष सभेच्या नियोजनासाठी पेडणेकरांनी पत्र दिलं, मात्र पत्राला उत्तर मिळालं नाही। त्यावरून पेडणेकर संतापले आणि थेट महापौरांच्या दालनात गेल्या। महापौर दालनामध्ये जात असताना त्यांनी कर्मचाऱ्यांना जाब विचारला। दरम्यान या सगळ्या प्रकरणावर महापौर रितू तावडे यांनी आक्षेप नोंदवलाय। पेडणेकरांनी माझ्या कार्यालयात रेकी केल्याचं म्हणत पेडणेकरांविरोधात पोलिसात तक्रार करणार असल्याचं रितू तावडे यांनी सांगितलं। पेडणेकर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। परवानगी नसताना त्या दालनात आल्या। मी दौऱ्यावर असताना पेडणेकर दालनात आल्याचं महापौर रितू तावडे यांनी म्हटलेलं आहे। इतकंच नाही तर पेडणेकरांनी दमदाटी केल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। विरोधी पक्षनेत्याला असं वागणं शोभत नाही असं देखील त्यांनी सांगितलंय। काही गोपनीय कागदपत्रांचे देखील पेडणेकरांनी फोटो काढल्याचा आरोप रितू तावडे यांनी केला। मी जर पत्र दिल्या उत्तर येणं मॅडमना विचारून अपेक्षित असतं, त्यामुळे दुर्लक्ष करत हा घेणार नाही घेणार काय काम करतात। 30 मार्चला दिलेलं पत्र असेल त्यालाही उत्तर नाही। तुम्ही म्हणायचं ना, मी पण महापौर म्हणली तुम्ही आतमध्ये येता मॅडम, हे तुमचं आहे। अतिशय संवेदनशील असं हे मुंबई महानगरपालिकेचं दालन आहे। पूर्ण मुंबईकरांचे कागदपत्र, सगळ्या गोष्टी, महत्त्वाच्या मीटिंग्स, असे सर्व महत्त्वाचे किंवा सभागृहात चालणारे सगळे विषय या महापौराच्या दालनात सुरू असतात। आणि अशा संवेदनशील असलेल्या महापौराच्या दालनामध्ये त्या आल्यात, त्याबद्दल वाद नाही। त्यांनी जर त्यांच्या पत्राची विचारपूस केली त्याबद्दल वाद नाही, पण त्या ठिकाणी त्यांनी दमदाटी केली। त्या ठिकाणी त्यांचा मोबाईल ऑन करून सगळं ट्रेसपासिंग करत होत्या, रेखी करत होत्या, काय महत्त्वाचं शोधत होत्या त्या सगळ्या गोष्टी चाळत होत्या। दमदाटी करून पेपर्स त्या ठिकाणी चाळणी करणं त्यांचं चालू होतं। आणि अशा पद्धतीने विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर ह्यांचं हे जे वागणं आहे हे या सभाशास्त्राला अनुसरून नाही आहे। आणि म्हणूनच ह्यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशा पद्धतीचं जे पत्र आहे ते मी आज स्थानिक पोलीस स्टेशनला देते।